बदलतं जीवन भाग 1 या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आता आपण इसवी सन 1961 ते इसवी सन 2000 पर्यंतचा संपूर्णपणे कालखंड हा जो होता, हा संपूर्ण कालखंड आपण अभ्यासला. आता 20व्या आणि 21व्या शतकामध्ये या बदलाचा वेग किती प्रचंड आहे ते आपण बघतोय. आणि मानवी जीवन हे झपाट्यानं बदलत चाललंय, अगदी जोरात. पूर्वी आपण ज्याची कल्पनाही करू शकलो नसतो त्या गोष्टी वास्तवात आता उतरलेल्या आहेत. अगदी खरं आहे ते विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बघता, आपण उदाहरण घेतलं तर शिक्षणामध्ये कसे बदल होत गेले, त्याच्यानंतर आपल्या यंत्रयुगामध्ये कसे बदल होत गेले आपण बघितलं. एक छोटस उदाहरण आपण बघितलं तर आपला मोबाईल. तर पहिल्यांदा सगळ्यामध्ये आपल्या घरामध्ये साधा टेलिफोन होता, साधा दूरध्वनी. तो असा कानाला लावायचा आणि असं वरती बोलायचं, असं हातात धरून. त्याच्यानंतर असा त्याचं एक साधन आलं, असा फोन घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आता असं साधन आलंय मोबाईल, भ्रमणध्वनी ज्याला म्हणतो आपण. आणि आपण फोन करू शकतो. आपण फक्त फोन करू शकत नाही, तर आपण त्या फोन करणाऱ्या व्यक्तीशी समोरासमोर बोलू सुद्धा शकतो. म्हणजे किती हा बदल, किती प्रचंड वेगाने हे संपूर्ण प्रगती झपाट्याने होत आहे आणि किती आपण पुढे पुढे जात आहोत. तर आता प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये धर्म ही एक महत्वाची ओळख होती. कोणत्या? प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये. विसरायचं नाही. आता तुम्ही जरी 9वी इयत्तेमध्ये शिकत आहात तरी सुद्धा आपला प्राचीन काळ आणि मध्ययुगीन काळ हा तुम्ही विसरायचा नाही, जो तुम्हाला 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत तुम्ही शिकलेला तो. तर त्या काळामध्ये धर्म ही एक महत्वाची ओळख होती. आता आपण बघितलं तर हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ज्यू इत्यादी धर्मापुढे आधुनिकीकरणानं आव्हानं अशी उभी केलेली आहेत. आणि आपल्या पारंपरिक विचारसरणीमध्ये खूप मोठा बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा बदल भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे. पुढे बघूया. आपल्या संविधानाप्रमाणेच कायद्यापुढे सगळे भारतीय हे समान आहे. आणि या कायद्याच्या समोर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. म्हणजे आता आपण बघूया की सर्व नागरिकास भाषण, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचा आणि संघटित होण्याचा, भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये सर्वत्रपणे मुक्तपणे संचार करण्याचा, राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा आणि कोणत्याही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. बरोबर? किती हक्क दिलेत बघा आपल्याला. आपण किती सुखी आहोत आपल्या भारत देशामध्ये. अगदी स्वतंत्र आणि छान असं मुक्त असं आपण जीवन जगतो. बरोबर? त्याच्यानंतर आपण बघूया की भारतातील कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकास आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. आणि संविधानातील या तरतुदीमुळेच जाती व्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला. म्हणजेच काय तर वंश परंपरागत व्यवसाय ही कल्पना मोडीत निघण्यास मदत झाली. आता बघूया आपण की जीवनाच्या आपल्या सर्व क्षेत्रामध्ये आता बदल होण्यास सुरुवात झाली. आणि या तरतुदींचा परिणाम हा यंत्रावरही कसा झाला ते आपल्याला आता पुढील चौकटीतून समजून घेता येईल. इथपर्यंत लक्षात आलं? अगदी बरोबर. पुढे जाऊया. आता वरील सगळ्या या तरतुदीमुळे समाजात छोटे मोठे असे बदल हळूवारपणे घडून येऊ लागले. आता हॉटेलमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे. हॉटेलमध्ये कोणी जाऊ शकतं, खाऊ शकतं, येऊ शकतं. धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही अशा पाट्या आपण बघतो. बरोबर?
त्याच्यानंतर पूर्वी राजसत्तेविरुद्ध मत व्यक्त करण्यास मर्यादा होत्या. आता भारतीय नागरिक वृत्तपत्र किंवा भाषण आणि अन्य काही माध्यमाद्वारे सरकार विरुद्ध मतप्रदर्शन करू शकतात. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी आपण बोलून दाखवतो आणि हा फार मोठा बदल स्वातंत्र्योत्तर कालखंडात हा झालेला. स्वातंत्र्य हे आपल्याला अगदी मुक्तपणे मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण बघतोय कुटुंब संस्था. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये कुटुंब संस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती. आपण शिकत आलेलो आहोत ह्याच्या पूर्वीच्या सगळ्या इयत्तेमध्ये. एक प्रमुख कुटुंब प्रमुख असायचा, मग त्याचे पत्नी, मुलं, मग आई वडील. आता आलं लक्षात, आपण सगळं शिकतच आलोय. तर आता ही ओळख कुटुंब संस्था ही भारतीय आपल्या समाजाची आहे. मग आता भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जायचा. आता इथपर्यंत आता आपण पुढच्या उपक्रमामध्ये जाण्या अगोदर आपण काय शिकलो या अंतर्गत टिपालिहामध्ये कुटुंब संस्था ह्याच्यावरती तुम्हाला लिहायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.